पुरुष आपल्या आवडत्या स्त्रीवर निखळ आणि निस्वार्थ प्रेम करतो आणि त्याच्या हृदयात त्या स्त्रीचं स्थान देवीसारखं आहे आणि हृदयामध्ये त्या स्त्रीबद्दल नेहमी आदरभाव असतो. आणि तेव्हा तो पुरुष आयुष्यभर त्याच स्त्रीसाठी रडतो, तिच्या विरहामध्ये रडतो, तिच्या आठवणीत रडतो, तिच्याशी भांडल्यावर रडतो, राग आल्यावर रडतो. हा तोच माणूस आहे. स्मशानभूमीतही कुणाचे डोळे न रडता परत येतात, पण आवडत्या स्त्रीच्या प्रेमात तो मेणासारखा वितळतो. आम्ही कडू पण आहोत आणि गोड पण. चव फक्त तुमच्या वागण्यावर अवलंबून आहे. कुणाला कधी कशाचा राग येईल सांगता येत नाही. म्हणूनच बोलताना जरा विचार करून बोलावं, कारण कुणी कितीही जवळचा असला तरी पर्क करताना क्षणभर पण विचार करत नाहीत. बाळ जेव्हा चिमुकलं असतं तेव्हा म्हणे त्याला बराच काळ हे माहिती नसतं की ते आईपेक्षा एक वेगळं शरीर आहे. म्हणून कुशीत घेताक्षणी हलके हुंकार देत ते झोपी जातं. कथा बाळाची नाही, मिठीची आहे. कुठल्याही वयात एका उबदार मिठीची जादू सहज कोणालाही आठवतेच. लहान असताना माझा मुलगा चिडायचा, रडायचा आणि त्यावर रिॲक्ट न होता मी त्याला घट्ट जवळ घेऊन बरं, इट्स ओके असं काही काळ सांगायचे आणि मला त्याचं चिमुकलं शरीर ताणमुक्त होताना, शांत होताना जाणवायचं. त्याच्या वयातले शाळेला जायला लागणं, मित्रांशी मारामाऱ्या, हारणं असे कित्येक आघात आम्ही मिळून सोसलेत. मिठी ही नक्कीच एक केमिस्ट्री असते. आईचं आणि बाळाचं एक अतूट नातं असतं. कोणी म्हणतं प्रेम मिळायला नशीब लागतं, तर कोणी म्हणतं हिंमत लागते. पण मला वाटतं की ते मिळायला समोरच्या व्यक्तीचंही आपल्यावर प्रेम असायला लागतं. कधी कधी आपण चुकीचे नसतो, पण परिस्थिती अशी असते की आपले खरेपण सिद्धच होत नाही. नाती संवादानं फुलतात. नात्याला संवादाचं खत पाणी हवं, तरच प्रेमाच्या बागेला बहर यावा. शब्दांनी ओलावा मिळत गेला तिथंच प्रेमाचा वटवृक्ष उगवतो. गोड गप्पांच्या सरींनी नाती फुलतात. शब्दांमधल्या उभेत मन जुळतात. अबोला ठेवल्यानं दुरावा वाढतो. हळूहळू मनात संशय दाटतो. मनातलं गुज उलगडून दे हळूवार. सुख दुःख दाटून घ्यावे, वाटून घ्यावे नेहमी पार. नात्यांचा ओलावा जपत राहिला तर जिव्हाळा हृदयात राहतो. शब्द न बोलले तरी भावना कळाव्यात. स्पर्शाच्या उभेत भावना जुळाव्यात. थोडे ऐकावे, थोडे बोलावे. नाती अलगद हृदयाशी धरावीत.